हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वळतोय दुसऱ्या सत्रामध्ये। दुसऱ्या सत्राची पहिलीच मॅच रंगते। एका बाजूला आहे टीम अनगाव बी आणि दुसऱ्या बाजूला आहे टीम जय बजरंग सोनटक्के संघ। प्रथम तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निवडला गेले क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी। दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रवाना। दरम्यान अनगाव बी आणि विपक्षामध्ये सोनटक्का असं मॅच आपल्याला पाहायला मिळते। दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये। एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज जगदीश, नॉन स्ट्रायकर एंडला अविनाश आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय वैभव। गोलंदाज वैभव षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय। 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल टीम सोनटक्के संघ। या 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटक पडले पाहिजे, म्हणजे एका षटकासाठी 5 मिनिटं। चला घाई करा, म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 40 सेकंदाचा टाइम मिळेल। गोलंदाज सज्ज होत आहे। पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, अगदी आडव्या पट्ट्याचा फटका। खेळाडू तैनात असेल पण दोघांच्या मधनं चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटच्या रिजन मधून। 4 धावांसाठी येतोय चौकार। पहिल्या चेंडूवरती 4 धावा। आणि त्या 4 धावांच्या जोराने समीकरण सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं गेलंय। या डावकुरादाचा फलंदाज जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतो एक असं म्हटलं जातं की नॅचरलरित्या मोठे फटके मात्र त्याच्या बॅटमध्ये अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच मात्र सुरुवात चांगली झाली अनगाव संघाकडनं। या अनगाव संघाचा विचार केला तर पहिली मॅच खेळतोय, कारण की पहिल्या सत्रामध्ये नक्कीच त्यांना बाय मिळाली होती। यावेळेस नक्कीच कट केलाय चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये। अगदी खेळाडू तैनात असेल, अडवलं जातोय फेकीपर्यंत आणि दरम्यान धावा जमवल्या गेल्या त्या तब्बल 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचलंय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अगदी 6 या आकड्यावरती। चांगली सुरुवात आतापर्यंत म्हणता येईल। पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर फक्त चेंडूला दिशा दिली आहे, गतीचा मात्र यूज केला गेला आणि 2 धावा अंकित केल्या। या प्रकारची मात्र रणनीती एक चांगल्या पद्धतीची म्हटली जाते, कारण की क्रिकेटमध्ये अनेकदा बघतोय ना की धावफलक खेळता पाहिजे, गुणफलक जे आहे ते मात्र खेळतं दिसलं पाहिजे। गोलंदाज पुन्हा एकदा वैभव। पुढचा चेंडू यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगला कलेक्शन आहे, चांगल्या पद्धतीचा चेंडू। इथे मात्र निर्धाव चेंडूची नक्कीच सांगत होते आपण, रिप्लेमध्ये बघू शकाल। लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बाउन्सर फटका पाहायला मिळाला आपल्याला। स्पीचमध्येच टप्पा पडल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट करतोय आणि कुठल्याही प्रकारची धाव नसेल। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रत्येक चेंडू मागे 2च्या सरासरीने धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या, त्या म्हणजे 6 या आकड्यावरती। पुढचा चेंडू यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळाला, स्लो झाला चेंडू, फलंदाजाला कुठेतरी चकवा दिलाय। एक संयमी खेळ आतापर्यंत दाखवला जातो अनगाव संघाकडनं। पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तरी पण अनगाव टीम पॉवर प्लेचा तेवढा फायदा उचलू शकले नाहीयेत। अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल। येणारे 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर एक चांगलं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल। गोलंदाज सज्ज होतो वैभव। हा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी मिस झालाय आणि पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये। ही धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने समीकरण 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर। बघा पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, तदनंतर असं वाटत होतं की जवळजवळ या षटकामध्ये 10 ते 15 धावा येतात की काय, पण गोलंदाजाने चांगला कमबॅक दिलाय आणि जेव्हा अशा प्रकारचा कमबॅक असतो ना तेव्हा तो संघाचं मनोबल कुठेतरी वाढतं आणि येणारा पुढचा चेंडू मात्र पुढच्या तेवढ्या ताकदीचा असतो। अनेकदा म्हणतात की मैदानामध्ये जेव्हा जेव्हा उतराल यास मनोबल जोडीने घेऊन चाला, यास मनोबलाने मात्र खूप जास्त फायदा होतो आणि त्याचा फायदा आता मात्र जय बजरंग सोनटक्के संघाला मात्र झालाय। वळतोय पुन्हा एकदा मैदानात। गोलंदाज शेवटचा अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतोय। हा चेंडू अपस्टंपच्या बाहेरचा सरळ निघून गेला, इम्पॅक्ट करतो लाईनमध्ये आणि चांगलं षटक, एक चांगल्या षटकाची संपन्न नक्कीच होईल। ज्या विश्वासामध्ये कर्णधाराने
यस, बघू शकाल पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला गेला गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. यस, ज्या विश्वासामध्ये गोलंदाजाच्या हातामध्ये जिम्मेदारी ठेवली होती त्या विश्वासाला सार्थक ठरलाय अक्षरशः असंच म्हणावं लागेल. कारण की पॉवर प्लेमध्ये अनेकदा आपण बघतोय फलंदाज हे आक्रमक असतात, पण इथे मात्र कुठच्याही प्रकारचा विकेट न गमावताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा, तदनंतर येणाऱ्या 5 चेंडूवरती फक्त 3च धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजे काय गोलंदाजी केली आहे आणि त्याच्या जोरावरती अगदी 7 धावसंख्या बिनबाद ही फलकावरती पाहायला मिळते टीम अनगाव बी या संघाची. इथून येणारे मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. मित्रांनो प्लीज घाई करा, वेळ जास्त घेऊ नका, कारण की खूप साऱ्या मॅचेस अजून देखील आपल्याला संपवायच्या आहेत आजच्या दिवसामध्ये. यापुढील होणारी मॅच जय हनुमान आवळे आणि विपक्षामध्ये कृष्णा 11 कव्वाड या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. यापुढील होणारी मॅच जय हनुमान आवळे विपक्षामध्ये कृष्णा 11 कव्वाड संघ. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणय याला मात्र प्रमोट केलं गेलंय. असं एक चांगली रणनीती कर्णधाराकडनं बघितली गेली, कारण की पहिलं षटक जे हाताळलं गेलं वैभवच्या माध्यमातून असं एक प्रेशर दिलाय आणि तदनंतर मुख्य गोलंदाज जो विकेट टेकर गोलंदाज आपल्या संघाकडनं म्हटलं जातं त्या गोलंदाजाला गोलंदाजीवरती आणलं गेलंय. आणि आता मात्र परिस्थिती विकेट टेकरची आहे, कारण की जेव्हा जेव्हा मैदानामध्ये प्रेशर येतो तेव्हा तेव्हा विकेट जाण्याची संधी देखील असते. पण अनगाव बी संघ सावरेल का स्वतःला? यस, बघा वारंवार पंचांकडनं सूचना येते टीम सोनटके संघ. घाई करा टीम सोनटके प्लीज. एकच विनंती करेन की सपोर्ट करा आम्हाला प्लीज. चला गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा प्रशांत, माफ करा प्रणय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश. पहिला चेंडू जगदीशच्या विरोधात, यावेळेस बॅटची एज घेतली आहे नक्कीच लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय, मिळतोय चौकार. थँक्यू दिसे. तर या चौकाराच्या जोरावरती 11 ही धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर बघितलं गेलं पहिल्या षटकाची सुरुवात देखील चौकाराने झाली होती आणि इथे देखील सुरुवात चौकाराने झाले. तदनंतर गोलंदाज वैभव याने चांगला कम्बॅक दिला होता. आता मात्र प्रणय त्या प्रकारचं कम्बॅक देईल का? पुढचा चेंडू यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये तेवढासा आला नाही. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट करेल तिथपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे प्रथमतः फलंदाजी करताना. चांगली सुरुवात म्हणता येईल टीम सोनटके संघाकडनं, कारण की अनेकदा म्हटलं जातं की पहिला वार हा लाख मोलाचा असतो आणि तो वार खऱ्या अर्थाने गोलंदाज प्रणय वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. प्रेशर मैदानामध्ये क्रिएट केलाय आणि तो प्रेशरच्या ओढामध्ये आतापर्यंत टीम अनगाव बी संघ आपल्याला पाहायला मिळते. पण इथून कुठेतरी एक रणनीती आखावी लागेल मैदानामध्ये आणि त्या रणनीतीच्या माध्यमातून या प्रेशरच्या विरोधामध्ये जाऊन एक चांगलं फलंदाजी करावी लागेल. पार्टनरशिप तर नक्कीच झाली आहे 12 धाव्यांची, पण धावा देखील कुठेतरी कमी आहे. डबल सिंगलचा जर विचार केला तर त्या कुठेतरी कमी पाहायला मिळतात. म्हणजे निर्धाव चेंडू खूप जास्त हाताळले गेलेत. डबल सिंगल जरी चालू ठेवली तरी पण एक चांगलं समीकरण येईल. पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका मिळालाय जाळ्यामध्ये. लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू होता, इम्पॅक्ट करत होता. पंचांचा इशारा गगनाकडे हात. विकेट क्रमांक पहिला डाऊन होताना पाहायला मिळतोय. नक्कीच इथून मात्र विकेटचे संकेत दिसत होते, कारण की त्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये चालू होती आणि ज्या प्रकारे गोलंदाजीवरती प्रणय गोलंदाज आला. प्रणयची लेंथ आणि लाईनचा जर विचार केला तर अनेकदा त्याच्या माध्यमातून अटॅकिंग लेंथ असते. आणि त्या अटॅकिंग लेंथवरती इथे 3 स्टंपमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला होता आणि तिथे मात्र एज लागली होती. आणि तदनंतर पुढच्या चेंडूवरती अगदी जर बघितलं गेलं तर लाईनमध्ये चेंडू आणला गेला आणि लेग बिफोर विकेटची अपील पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा मात्र सरळ सोपा होता. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस, इथे देखील स्ट्रॉंग अपील. पुन्हा एकदा आणखी एक विकेट मैदानाच्या आसराला. बॅक टू बॅक 2 गेंदों पे मिली है 2 सफलता है. कम ऑन दीजिए.
यस, इथे मात्र लेग बिफोर विकेट बॅक टू बॅक दोन चेंडू आणि मी देखील पहिल्यांदा बघितलंय की लेग बिफोरची हॅट्रिक होताना. यस, अगदी मानकोली इथं मॅचेस चालू होत्या, सुमित मात्रे चषक 2021चा तो महासंग्राम, आणि तिथे मात्र लेग बिफोरची हॅट्रिक झाली होती. इथे पुन्हा एकदा त्याच हॅट्रिकवरती सज्ज आहे गोलंदाज प्रणय. कंप्लीट करेल का? आणि या टुर्नामेंटची देखील विकेट हॅट्रिक क्रमांक पहिली देखील होऊ शकते. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदेश. पुढचा चेंडू इथे यष्टा उद्ध्वस्त आणि विकेट हॅट्रिक क्रमांक पहिली. थँक्यू दिजे, धन्यवाद दिजे. आपण रिप्लेमध्ये बघू शकता हा चेंडू देखील लाईनमध्ये ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर मी म्हणेन तेवढा कठीण चेंडू नव्हता. असं फलंदाजाच्या पक्षामधला चेंडू पण खूप जास्त सफळ केलं होतं, त्याच्या जोराने हा चेंडू वेगावर अंगावरती आला. त्याचाच मात्र इम्पॅक्ट झाला. चेंडू यष्ट्यांचा वेध घेत 3 चेंडूमध्ये मिळाले 3 विकेट. बघा, हा गोलंदाज जेव्हा आला होता तेव्हा म्हटलं होतं की सोनटक्के संघाकडनं एकमेव गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाजीचा जिम्मेदारी खांद्यावरती दिली तेव्हा तेव्हा विकेट मिळवलाय. विकेट टेकर म्हणून गोलंदाज ओळखला जातो आणि ती काची उत्तरे मैदानामध्ये. यस, मी असं म्हणतो अनेकदा की तुमच्या नावावरती इतिहास किती मोठा आहे. तो इतिहास तेव्हा सार्थक ठरतो जेव्हा तुम्ही मैदानामध्ये काहीतरी करून दाखवता. या आधी काय केलंय ते विसरून आता काय करू शकता, जेव्हा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा 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 तुमचा जय जयकार होतो. आणि इथे म्हणेन की प्रणय गोलंदाजाचा जय जयकार झालाय. 5 धावा वैयक्तिक खर्च केल्यात, धावा आणि विकेटचा जर विचार केला तर 3 विकेट मात्र स्वतःच्या नावावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे, ती म्हणजे 12 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम या चेंडू बाकी असलेल्या षटकातील. या चेंडूला जर विकेट मिळाली तर दुर्गेशजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज प्रशांत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम. हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता. प्रॉपर डिलेव्हरी, चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होणार नाही कारण की क्षेत्ररक्षण चांगलं आहे. आणि या एका चेंडूच्या समाप्तीनंतर, अगदी शेवटच्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली, ती तब्बल 13 या आकड्यावरती. विकेटचा अगदी जर विचार केला तर 3 विकेट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला षटक अगदी जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या तब्बल 7. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या म्हणजे 6. दोन्ही षटकांचा जर विचार केला तर एक गोष्ट समान आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार दोन्ही षटकांमध्ये आले होते, पण तदनंतर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाले एक गोलंदाजांचा पलटवार. आणि पलटवाराचा जर विचार केला तर मग ती कोंढाण्यावरची लढाई मला अनेकदा आठवते. ज्या प्रकारे वीर तानाजी मालुसरे तारातीर्थ पडले होते, तदनंतर शिलार मामाने जो पलटवार दिला आणि नक्कीच त्या कोंढाण्यावरती देखील भगवा फडकला गेला. तोच पलटवार खऱ्या अर्थाने आज डोळ्यासमोर ठेवून टीम सोनटक्के संघाने हा पलटवार दिला गेलाय. आणि अगदी जर त्यांच्या जर्सीवरती पाहायला गेलं तर आपल्याला आपल्याला फोटो पाहायला मिळतोय यस, रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे त्या स्मारकाचा फोटो. दरम्यान सोनटक्के गावचे आदरणीय विलाजी शेलार साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी रोशन सज्ज झाला आणि पहिल्या चेंडूवरती मिळवलाय विकेट. कम ऑन डीजे. यस, कालच्या दिवसामध्ये अगदी जर बघितलं गेलं तर या टुर्नामेंटचं पहिलं अर्धशतक धनेश भोईर मान फ्रॉम शेलार याच्या नावावरती होतं. म्हणजे कालच्या दिवसामध्ये फलंदाजांचा एक चांगला खेळ दाखवला होता, पण आज मी म्हणेन की मैदान गोलंदाजांना जास्त सपोर्ट करतोय कारण की इथून खूप साऱ्या लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाल्या आणि गोलंदाज आज तीक्ष्ण पाहायला मिळतात. पण इथून आता मात्र अनगाव संघाला सावरावं लागेल. 13 धावसंख्या फळकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू गोलंदाज रोशन पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन शफल केला होता, जागा बनवली होती, पण चेंडू सरळ यष्ट्यांच्या वर्ण निघून गेला. अगदी
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजे 13 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ झालाय 13 धावसंख्या फलकावरती. असं आज टीम सोनटक्के संघ एक पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळताना पाहायला मिळते. इथे हल्ला केलाय, चेंडू निघून जाईल सरळ ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषे बाहेर. देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अगदी जर बघितलं गेलं तर गुणफलकांचा अनालिस्ट बघितला गेला तर 4 असे फलंदाज आहेत ज्यामध्ये 3 फलंदाजांनी कुठच्याही प्रकारचा खाता उघडला नाही. रॉयल डकचे शिकार आणि तदनंतर चौथा फलंदाज एक धाव करून परतला गेला. असं मात्र त्याचाच एक पार्टनरशिप मैदानामध्ये अनेकदा म्हटली जाते ना की जेव्हा जेव्हा तुम्ही पार्टनरशिप जोडाल तेव्हा तेव्हा धावसंख्या मात्र वाढत असते ऑटोमॅटिकली. ती पार्टनरशिप मैदानामध्ये कुठेतरी जोडली नाही आहे आणि त्याचाच फायदा मात्र टीम सोनटक्के संघाला झाला. आतापर्यंत एक मजबूत स्थिती, जरी इथे मात्र षटकार आला असेल तरी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 19. पुढचा चेंडू, इथे एक मोठा फटका मारल्यानंतर चांगला कमबॅक आहे गोलंदाजाच्या माध्यमातून आणि मिळेल इथे लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. 20 धावसंख्या फलकावरती लागली गेली आहे. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर अगदी विकेट आला होता, तदनंतर पुढच्या चेंडूवरती निर्धाव, तदनंतर एक मोठा फटका आणि इथे मात्र लेगबायच्या स्वरूपामध्ये एक अंकित धाव. शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. यस, नवीन फलंदाज आहे मैदानावरती. पहिला चेंडू फेस करताना यावेळेस प्रॉपर डिलिव्हरी होती. गणेशाला एका जागेवरती उभं ठेवलं गेलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अगदी 4 विकेटच्या नुकसानवरती 20 ही धावसंख्या. बिकट परिस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका जाळ्यामध्ये सापडलाय. चक्रव्यूह नक्कीच रचलं होतं आणि त्या चक्रव्यूहच्या ओढामध्ये असं फसलाय संघ अनगाव संघ. गोलंदाज शेवटचा अंतिम चेंडू घेऊन यावेळेस लेग स्टंपवरती चेंडू होता. अपील नक्कीच पाहायला मिळाली. अगदी लॉफ केलाय चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतोय फाईनच्या क्षेत्रामध्ये आणि फेकीपर्यंत 2 धावा. पंचांचा इशारा लेगबायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा आणि 2 धावेच्या जोरावरती समीकरण 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे अगदी 22 या आकड्यावरती. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 22 धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचे अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. हे 6 चेंडू म्हणजेच मी म्हणेन की आता अनगाव संघाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे 6 चेंडू 6 संधी. या 6 ऑपॉर्च्युनिटीजचं 6 संधींचं सोनं इथून केलं जाईल का? असं आठवावी लागेल मग ती इंडिया वर्सेस इंग्लंडची पारी. युवराज सिंग यांना आठवावं लागेल. 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकले होते पण त्या परिस्थितीपेक्षा मी म्हणेन अगदी इथून जेवढ्या जास्त धावा येतील तेवढा फायदा नक्कीच होईल. पण मी एकच विनंती करतोय, थोडीशी घाई करा. येस, मी एक विनंती करतोय. आमची जी सोडाची गाडी आहे त्याच्या समोर जी रिक्षा लागले त्याच्या अगदी समोर जी ब्लॅक कलरची शाईन पाहायला मिळते. येस, प्रेक्षक वर्ग मायबाप एकच विनंती करतोय, प्लीज तिचं रिफ्लेक्शन आमच्या डोळ्यांवरती होतं सो थोडीशी ती पाठीमागे घ्या. प्रेक्षक वर्ग जे आमचे तिथपर्यंत आहेत त्यांना मी विनंती करतोय, ब्लॅक कलरची शाईन यस तीच एक्झॅक्टली विनंती करतोय पाठीमागे. युनिकॉर्न शाईन काय गाडी आहे, युनिकॉर्न आहे, माफ करा, विनंती करतोय प्लीज. थँक्यू. तसं आमचे कव्वाड नगरीतले जे प्रेक्षक वर्ग आहेत ना ते खूप ॲक्टिव्ह आहेत. आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचल्यानंतर तदनंतर लगेचच ते मात्र आमची जे इशारा दिले जातात ते मात्र सांभाळताना पाहायला मिळतील. धन्यवाद. बोलतोय पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाजीवरती यतीश सज्ज होतोय. पहिला चेंडू स्लोवर हाताळला गेलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. नक्कीच पायडी यॉर्करची नियोजन केलं होतं. यतीश गोलंदाजीवरती सज्ज झाला आणि पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. अगदी जर एका गोष्टीकडे लक्ष दिलं तर जगदीश सलामीसाठी आला होता, तो अजून देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? रन आउटची संधी, फलंदाज जोतोय बाद
आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. तर नक्कीच गणेश हा फलंदाज रनआउटच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये संजय, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जगदीशचा जर विचार केला तर वैयक्तिक 17 धाव्यांवरती खेळायला पाहायला मिळेल. म्हणजेच 23 मधल्या 17 धावा या नक्कीच जगदीशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्यात. 18 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. पण या 18 धावा अगदी जर बघितला गेला तर 11 चेंडूमध्ये जोडलाय. म्हणजेच थोडासा संयमी खेळ त्यांच्या माध्यमातून. पण मी म्हणेन की एका बाजूने विकेट नक्कीच थांबवलेत. इथे मात्र लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू यतीश गोलंदाजीकडनं चुकी होतीये. या मात्र धावा रोखाव्या लागतील, कारण की इथून अनगाव संघाला एक एक धावा या खूप गरजेच्या आहेत आणि त्या जर तुम्ही अशा प्रकारे देत असाल तर नक्कीच त्याचा फायदा होईल अनगाव टीमला. कारण की अनगावच्या गोलंदाज मात्र वाट पाहत आहेत की एक एक धावा मात्र जेवढ्या वाढतील तेवढा फायदा होईल. हा चेंडू जागा बनवली आहे, आडव्या पट्ट्याचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, झेल सुटेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती पंचांचा इशारा काही तर एक शॉट, एकच धाव असेल. यस बघा पंचांची बारकाई मैदानामध्ये किती आहे ती बघा. एक एक छोट्या गोष्टी आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. म्हणूनच की काय अगदी पंच मैदानामधले गुरु असं देखील म्हटलं जातं. आणि तिथे मात्र एकच धाव, एका धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचले 25 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. लोअर फुलटॉस चेंडू इथे अपील देखील केली आहे, पण पंचांचा इशारा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा चेंडू शफल केला होता, त्याच्या जोरावरती ऑफस्टम्पला निघून जात होता. लेगबाईच्या स्वरूपाने एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोराने 26 या आकड्यावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज जगदीश. शेवटचे अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यापुढील होणारी मॅच दोन्ही संघ बी रेडी बी फास्ट, टीम आवळे आणि टीम कृष्णा 11 कव्वाड. जबजरंग आवळे आणि कृष्णा 11 कव्वाड अशी मॅच पाहायला मिळेल. हा चेंडू जय हनुमान आवळे. हा चेंडू अगदी इथे एक धाव अंकित केली आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित कंप्लीट केली जाते. एका धावेच्या जोराने 26 या 26 या आकड्यावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एक शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी, 27 धावसंख्या फलकावरती जाऊन जोडली आहे. दरम्यान आदरणीय सतीश जाधव साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कृष्णा स्मृती चषक 2022 मध्ये. अंतिम चेंडू यावेळेस ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर. पंचांचा इशारा काय येईल तर ही चुकी, या चुका मात्र रोखाव्या लागतील. इथून धावा किती, अगदी हे स्वतः म्हणावं तरी काय. पंच धावा कळवा. वाईड +3. ओके, अशा 4 धावा, म्हणजे जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावा मिळाल्यात. आणि इथून मात्र अनगाव संघाला मी म्हणेन की बॅटमधून येत नव्हता चौकार, पण अतिरिक्त आल्या 4 धावा आणि सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल आता. आणि या 4 धाव्यांच्या जोराने समीकरण बघता बघता 31 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. यस, असं वाटत होतं मैदानामध्ये टीम सोनटके संघाला की लो स्कोरिंग मॅच होती की काय, पण 31 धावा, एक चांगला स्कोर जाऊन पोहोचलाय. इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर या देखील धावा डिफेंड करू शकतील टीम अनगाव टीम. फक्त मनामध्ये जोश ठेवला पाहिजे, एक रणनीती सरळ ठेवली पाहिजे. एक शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. यस, गोलंदाजाकडनं नक्कीच चुकी झाली, पण मी म्हणेन यष्टीरक्षकाकडनं देखील चुकी होती, ती देखील बघावी लागेल. कारण की वाईड चेंडू हाताळला गेला, तदनंतर यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका सोपाळायला पाहिजे होती. आणि त्यानंतर ज्या झाल्या चुका, त्या चुकांवरती आता मात करेल का. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस फुल टॉस डिलेव्हरी जाळ्यामध्ये मी आलाय. फलंदाज होतोय बाद आणि धावा जोडल्या गेल्या 31. विजयासाठी 32 धावांचं आव्हान असेल. त्या आधी वळतोय टॉसबॉक्सकडे, जिथे मात्र दोन्ही संघाचे कर्णधार असतील. आणि माझे साथी समालोचक तेजस झोबी यांना मी विनंती करेन की नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचं आहे.
हॅलो. सतीश जाधव आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूने असेल टीम कृष्णा 11 कवाड आणि दुसऱ्या बाजूने मात्र पाहायला मिळेल टीम पादिवली, माफ करा, आवळे. हॅलो, आवळे या संघामध्ये नाणेफेक केली जाईल. यस, या दोन संघांमध्ये मी आवळे संघ आपणास विनंती करतोय की आपण क्षणाचाही विलंब न करता टीम आवळे मी पुकार देतोय तुम्हाला, आपण त्वरित यायचा आहे नाणेफेक करण्याकरिता. टीम आवळे हे दुसऱ्या सत्रातील प्रथम षटकातील प्रथम चेंडू पडायच्या आतमध्ये आम्हाला आपण इथे रिपोर्टिंग करायचं आहे, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. यस, 32 धावांचं वन दिलं गेलं. अगदी 24 चेंडूमध्ये 31 धावा जोडल्या होत्या. यस, खऱ्या अर्थाने मी कव्वाड नगरीतले जे प्रेक्षक वर्ग आहे ना, खरंच मी त्यांचं कौतुक करेन. कारण की उन्हाची तीक्ष्णता एवढी वाढत चालली तरी पण हा प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा हा क्रिकेटला गर्दी करतोय. आणि असं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये प्रेक्षक वर्ग जो आहे तो केंद्रबिंदू असं म्हणतात क्रिकेटचं, आणि ते केंद्रबिंदू इथपर्यंत पोहोचलंय. या गरमीमध्ये असं वाटतं की घरात बसावं, पण क्रिकेटच्या पाठीमागचं आणि कव्वाड नगरीतलं हे क्रिकेट वेड्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने इथपर्यंत पोहोचलेत. आणि उद्याच्या दिवसामध्ये मी म्हणेन की पूर्ण स्टँड भरतील. कारण की ज्या वेळेस आदरणीय सतीश जाधव यांची टुर्नामेंट आपण बघितली होती, यस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक, त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं रविवारच्या दिवसामध्ये एकही जागा अशी नव्हती जी खाली होती. पूर्ण स्टँड भरला होता, पूर्ण स्टेडियम भरला होता. आणि उद्या देखील या टुर्नामेंटला कृष्णा 11 स्मृती चषक मध्ये देखील इथे गर्दी होणार. नक्कीच जर प्रथम चेंडू टाकायच्या आतमध्ये जर तो संघ पोहोचला नाहीये तर नाणेफेक ही समोरचा संघ म्हणजे कृष्णा 11 संघ हा विजयी होईल आणि त्यांना पॅनलाइज केलं जाईल. त्याच्या आतमध्ये आवळे संघ आम्हाला इथे रिपोर्टिंग करायचं आहे, अन्यथा कृष्णा 11 कवाड मात्र नाणेफेक घोषित करण्यात येईल, याची नोंद घ्या. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद तेजस. तर वळतोय मैदानाकडे पुन्हा एकदा. 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला विराज आहे तर एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विकी. विराज आणि यतीश, स्ट्रायकर एंडला विराज, नॉन स्ट्रायकर एंडला यतीश. अगदी दोघांचा विचार केला तर एक आताचा कर्णधार आणि एक माजी कर्णधार हे दोघे मैदानामध्ये आहेत. कारण की या सीझनच्या अर्ध्यापर्यंत अगदी यतीशवरती कर्णधाराची जिम्मेदारी होती, पण त्यानंतर कर्णधार मात्र चेंज केला गेला आणि आता मात्र विराज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा कट केलाय, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने निघून जाईल, सीमारेषे बाहेर येतील 4 धावा. थँक्यू दिसे, धन्यवाद दिसे. यस, वळतोय पुन्हा एकदा टॉसबॉक्स मध्ये. यस तेजस, आवळ्याचे कर्णधार पोहोचलेत का? नसतील पोहोचले तर पहिला चेंडूचा खेळ संपन्न झालाय. यस, तुम्ही निर्णय तिथून कळवू शकता. टीम आवळे, तुम्हाला अवघ्या फक्त 1 मिनिटाचा वेळ दिला असेल. आपला कर्णधार लगेच मैदानामध्ये, अन्यथा समोरच्या संघाला टॉस दिला जाईल. पण चा चेंडू लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये अडवला जाईल काय? भाग मिल्का भाग, चेंडू निघून जातोय सीमा रेषे. नाही काय? हॅलो मुनी सर, ज्या पद्धतीने आयोजकांनी कळवलं होतं की प्रथम चेंडू पडायच्या आतमध्ये येऊन रिपोर्टिंग करायचं आहे, अन्यथा समोरच्या संघाला नाणेफेक विजयी दिला जाईल आणि त्यांनी रिपोर्टिंग केलेलं नाही आहे, त्यामुळे कृष्णा 11 कवाड संघाला इथे मात्र नाणेफेक विजयी देण्यात येतोय. नक्कीच विराज इथे मात्र फलंदाज आउट जात होताना आपल्याला पाहायला मिळाला.
आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येस लॉंगस्टॉपच्या रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण असं वाटत होतं की एक क्षण की सीमारेषे बाहेर जातो की काय, पण तदनंतर चेंडूला अडवलं गेलं आहे आणि फिकीपर्यंत रनआउटची भूमिकेमध्ये आपल्याला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. निर्णय कॅन्सल केला आहे. मी विनंती करतोय सतीश जाधव की आपल्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. आंबेडकर चषकचे यशस्वी आयोजक म्हणून आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाहत आलो आहे. सतीश जाधव साहेब यांच्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूने असेल कवाड तर दुसऱ्या बाजूने कृष्णा 11. या नाण्याच्या दोन बाजू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतील. धन्यवाद तेजस. नंतर आदरणीय तुषारजी पाटील साहेब हे देखील तिकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एक डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले व्यक्तिमत्व, ब्रँडेड पर्सनॅलिटी असलेले व्यक्तिमत्व आमचे सतीश दादा यांच्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. नक्कीच कॉल कोण देतोय? कवाड संघाचा खेळाडू इथे मात्र कॉल देतोय. नाणेफेकीचा खौल बघूयात कोणाच्या बाजून देतोय. कृष्णा 11 कॉल आला आहे आणि नाणेफेक इथे मात्र कवाड नाणेफेक जिंकली आहे. आवळे संघाने. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. हे सावळे संघ नाणेफेक जिंकलाय, निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग. नक्कीच धन्यवाद. जास्ती वेळ घेणार नाहीये, सामना मैदानात चालू आहे. जर का नाणेफेक आपण जिंकला असता तर कोणता निर्णय असता? नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जाऊयात सामन्याच्या दिशेने. ओटू कॉम्बॉक्स. याच दरम्यान आदरणीय दुर्गेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून टीम सोनटके संघाला पारितोषिक आलंय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लावले गेले तर रोख रक्कम दुर्गेशजी पाटील साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंजेस. तेजस जोबी यांना मी विनंती करतोय. तेजस जोबी, जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले गेले तर 2000 रुपयाचं पारितोषिक जे आमच्याकडे जमा आहे. क्या बात आहे. म्हणजे कॅश प्राईज आमच्या इथे पोहोचलंय. लगातार 3 चेंडू 3 षटकार, रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र मिळवलं जाईल का? क्या बात आहे. इथे मात्र सोनटक्के संघावर खऱ्या अर्थानं आता मात्र बक्षिसांची खैरात चालू केली आहे. गोलंदाजी माफ गोलंदाज इथे मात्र राजेश सज्ज झालाय. 6 चेंडू असेल. इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेक झाली आहे. तब्बल चेंडू संपुष्टात आलेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत की 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिलाय, बाकी राहिलाय. 19 धावांचा अजूनही खेळ शेष असेल आणि विजयाकरिता 22 धावांची आवश्यकता असेल. उद्या पुढचा चेंडू इथे मात्र उडवलाय, मागच्या दिशेने पाठवलाय, धाव घेतोय, वेग धारण केलाय आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. षटक क्रमांक 1 ही इथे मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 14 या अंकावर. थँक्यू. आमच्या आयोजकाच्या टीमचं गीत आपण इथे ऐकू शकताय. नक्कीच लगातार 3 चेंडू 3 चौकार जरी ठोकले तरी मात्र दुर्गेशजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. इथे मात्र चौकारांना पारितोषिक इथे मात्र लावलं गेलंय. आता मात्र संदेशला आणलं गेलंय. गोलंदाजी मागपड गोलंदाज संदेश इथे मात्र तयार पहिला चेंडू घेऊन. निर्धाव स्वरूपात पहिला चेंडू इथे मात्र फेकला गेलाय. क्या बात आहे. सोनटक्के संघावर इथे मात्र बक्षिसांचं खैरात इथे मात्र केली जाती आहे. कुठेतरी मात्र त्या बक्षिसाला काम इथे मात्र करताना दिसत नाहीये. ते काम मात्र इथे केलं जाईल का? शेवटचे 17 चेंडू शेष असतील आणि विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 18 धावांची. बरोबर ना? पुढचा चेंडू हलक्या हाताने पटवला गेलाय. मिसफील्ड झालाय. चौकाराच्या दिशेने चेंडू धाव घेतोय. क्षेत्ररक्षण झालंय प्रॉपरली आणि नक्कीच इथे मात्र असेल तरी काय निर्णय आमच्यापर्यंत कळवला जाईल. येस, हा चौकार नसणार आहे. येस, इथे मात्र
नक्कीच इथे मात्र 2 धावा आल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 16 या अंकावर जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू असेल अलॉंग दी कार्पेट. इथे मात्र खेळलाय. एकच धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. एका धावेत समाधान मानलं गेलंय. धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचलंय. 17 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले. तब्बल 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. गोलंदाज संदेश तयार. 14 चेंडू असेल. अपील केलंय पंचांचं हात आकाशाच्या दिशेने. विकेटचं बटन. विकेट क्रमांक 3 चाललाय तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. नक्कीच इथे मात्र 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. तब्बल चेंडू संपले गेले. आतापर्यंत 4 शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हेच कुठेतरी मात्र 14 चेंडूचा खेळ शेष. विजयाकरिता 15 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू असेल क्रॉस लाईन. इथे मात्र खेळला गेलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा मनसुबा आखलाय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील का? नो डाऊट यशस्वीरित्या 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. धाव फलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन आता मात्र पोहोचलं जाईल. स्थिरावलं जाईल. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत की 19 नक्कीच इथे या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. प्रशांतने जर एक षटकार ठोकला तरी 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दुर्गेशजी पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. पहिला 3 षटकारांसाठी होतं. आता मात्र 1 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. क्या बात आहे. स्ट्राईकला मात्र प्रशांत बघायला मिळतोय. 2000चा खेळाडू इथे मात्र आपल्याला समोर पाहायला मिळतोय. बघूयात इथे मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक घेतलं जाईल का? पावलाचा वापर केलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे मात्र झेल झालाय ड्रॉप. फटका फसला गेलाय. फटक्यामध्ये ताकद होती थोडीशी कमी. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होता. धाव थांबवली. नक्कीच इथे मात्र 2 धावेने धावफलक मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 21 या अंकावर म्हणजे विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा. 11 धावा आणि 12 चेंडू इथून मात्र घेतल्या जातील का? Come on, DJ Monish. थँक्यू डीजे. धन्यवाद. नक्कीच इथे मात्र प्रशांतकरिता प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक होता. कुठेतरी मात्र आपण पाहू शकताय फटका मात्र फसला गेला. त्याच्या मार्फत खेळत असताना गोलंदाजी मार्फत तिसरं षटक हाताळण्याकरिता शुभमला आणलं गेलं आहे. आता मात्र शुभमवर जिम्मेदारी आहे. 12 चेंडू विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र घेतले जाईल का? गोलंदाज शुभम तयार. पुढचा चेंडू असेल. अपील केलं आहे. त्यांचा आपण इशारा पाहिला की आउट असेल. एकच धाव येईल. एका धावेत पुनश्च एकदा समाधान मानतायत. धावफलक एकेरी धावेने लेग बाईच्या स्वरूपातली 1 धाव असेल आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल 22 या अंकावर म्हणजे विजयाकरिता आता मात्र 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 10 धावा. 10 धावा आणि 11 चेंडू. एक जबरदस्त मुकाबला इथे मात्र येऊन टाकलाय. काय होईल? प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक लावलं जातं. ते पारितोषिक कुठेतरी मात्र मिळवतील का पाहण्यासारखा असेल. येस सांगू न गेले तुका पैशाला मुकू नका. बघूया काय होईल. इथे मात्र खेळ आपला प्रॉपरली इथे दाखवावा लागेल. नक्कीच निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता झाली आहे. तब्बल चेंडू संपले गेलेत 2. विजयाकरिता 10 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता. चेंडू समान, धावा समान. बघूया काय होईल. इथे मात्र यस धावा घेतल्या जातील का? येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 10.
पुढचा चेंडू असेल ही असेल एकच धाव आली आहे आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोचेल. 22 स्वरूपातली ही एक धाव असेल आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोचलं आहे 23 या अंकावर. म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल 9 चेंडू 9 धावा. क्या बात आहे, चेंडू समान धावा समान, एक वेगळं समीकरण इथे मात्र निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. 9 चेंडू 9 धावा, 9 चेंडू आणि 9 धावा होतील का? आपटून टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र केलाय. पंचांचे हात दोन्ही सरळ रेषेत, वाईट +1. एकंदरीत तिथे मात्र धावा मिळतील किती? तर धावा मात्र इथे मिळतील 2. धाव फलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोचलंय, शिररावलं गेलंय. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोचवतात 25 या अंकावर. म्हणजे विजयाकरिता अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. या दोघांपैकी कुठल्याही खेळाडूने जर षटकार टोकला तर दुर्गेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. वन्स अगेन वाईड आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 26 या अंकावर. या स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईकला जेवढी फलंदाज आहे त्या दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही जर का षटकार टोकला तर दुर्गेशजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र मिळवतील का? यस, विजयाकरिता अजूनही 6 धावांची आवश्यकता. म्हणजे 2000चा षटकार इथे मात्र खेचावा लागेल. बघूयात गोलंदाज तयार. पुढचा चेंडू असेल इथे मात्र उडवलं गेलंय, पाठवलं गेलंय. धावा किती मिळत आहेत? धाव घ्यायची आहे. तारांबळ इथे मात्र उडाली जरूर गेली आहे. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. एक धाव इथे मात्र मिळेल. एकेरी धावेने धाव फलक 27 या अंकावर. थँक्यू डीजे. अजूनही विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. येस, नक्कीच आम्ही म्हटलेलं की सांगून गेले तुका पैशाला मुकू नका. अजूनही आवश्यकता असेल विजयाकरिता 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. एकदा हटवलं गेलंय. एकच धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झालाय की काय? असे ते मात्र मिसफील्ड झालाय. हा चौकार सामन्याला मात्र कलाटणी लावण्याचं काम करेल. 4 धावा. कमांड डीजे. सन्माननीय संदीपजी लसने साहेब, वेलकम सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. औपचारिकता शिल्लक आणि विजयाची 1 धाव इथून मात्र घेतली जाईल का? विजयाची 1 धाव घेतली गेली आहे आणि सामना विजयशी ठरलाय टीम यस जय बजरंग सोनटक्के संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि अर्थातच या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय 1 अँड ओनली 1. येस, नक्कीच कोण असेल हे आम्ही पोहोचू. तोपर्यंत एक संधी देऊया डिक जॉकीला आणि परतूया सामन्यामध्ये. थँक्यू डीजे. आणि अर्थात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरला आहे प्रणय. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. आणि तुमच्या समवेत इथे मात्र जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. साई सर, वेलकम. टीम अनगाव संघ रिपोर्टिंग करायचं आहे आयोजकांना. अनगाव संघ नक्कीच 3 विकेट ज्याच्या आपल्याला मात्र पाहायला मिळाले आणि याला स्कोरिंग थोडासा सामना आपल्याला पाहायला मिळाला. प्रणय, प्लीज वेलकम.
तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रणय ह्या ठिकाणी उपस्थित आहे. तर खूप खूप अभिनंदन, वेल प्लेड प्रणय. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जाईल. सन्मान्य आमचे तुषारजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल. जी ट्रॉफी आपण पाहतोय